मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तपलेलं आहे. मुक्ताईनगरमध्ये गुंडशाही वाढल्याचं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणताय. हो, ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ते केंद्रीय मंत्री असून त्यांच्याकडून गुंडशाही थोपवली जात नाही का? ते काय त्याच्यामध्ये गुंडशाही थोपवण्यासाठी अयशस्वी झाल्यात की काय हे त्यांनाच समजलं पाहिजे. आणि गुंडशाही मला कधी दिसली नाही, 6 वर्षात सामान्य जनतेला दिसली नाही. यांनाच गुंडशाही दिसते आहे. आणि मला असं वाटतं की गुंडगिरी करणाऱ्या लोकांच्याकडे त्यांच्या पक्षामध्ये जर उमेदवार पाहिले त्यांच्यावर गुन्ह्याची हे पाहिली पाहिजे की यांच्यावर कोणते कोणते गुन्हे आहे. त्या लक्षात येईल तुम्हाला काय काय आहे. तर यांचा नगराध्यक्ष उमेदवार ते सांगता 2 नंबर धंदे सट्टे पत्ते, तर त्यांना विचारलं पाहिजे की नगराध्यक्ष उमेदवारांना विचारलं पाहिजे सट्टे पत्ते चालू आहे की बंद आहे. ते सांगतील अजून चांगला. एकंदरीत महायुतीत राज्यात सर्वत्र महायुतीत सोबत तुम्ही विधानसभेच्या संदर्भात पुढे गेलेले होते. या युतीत कुठेतरी खूट पडलेलं दिसतंय. महायुती संदर्भामध्ये मी खूप आग्रही होतो. माझी भूमिका मी कालही स्पष्ट केलेली आहे. अनेक माध्यमांच्या माध्यमातून तसं आलेल्या समोर की मी युतीसाठी तयार होतो. मान्य मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला अशा मध्ये करायचं भेटतं. ओके, त्यांनी मला काही जागा सांगितल्या, 9 जागा सांगितल्या, सांगितलं करूया. त्याच्यानंतर इथल्या स्थानिक नेतृत्वाने सांगितलं की नाही आम्हाला युती करायची नाही, आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे. आणि मग त्यांच्या आग्रह खातीर बहुतेक त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एकाएकी डिक्लेरेशन केलं की आपण स्वतंत्र लढूया. स्वतंत्र लढा शिवसेना कधी तयार असते. 24 तास आणि 12 महिने आम्ही तयारच असतो. तत्वाची लढाई लढावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कौटुंबिक वाद आमचा त्यांच्याशी आहे. तेच मान्य करता. कौटुंबिक वाद आहे त्यांचा माझ्याशी. माझा त्यांच्याशी काही कौटुंबिक वाद नाही. माझा राजकीय विचाराचा वाद आहे. जो राजकीय विचार या मुक्ताईनगर मतदारसंघाला पुढे घेऊन जाणार आहे, जो राजकीय विचार या मतदारसंघाचा प्रगती करणारा, जो या राजकीय विचार या बाजारपेठ उभी करणार आहे, बेरोजगार रोजगार देणार आहे, तो राजकीय वाद मी घेऊन अनेक वर्षापासून लढतोय. आणि ह्या मतदारसंघातल्या लोकांनी मला 2 वेळा विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिली. ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांचा कौटुंबिक वाद असू शकतो माझ्या विरोधामध्ये, माझा त्यांच्याशी नाही आहे. याच निवडणुकीमध्ये दडपशाहीचा देखील त्यांनी आरोप केलाय. शिंदेची शिवसेना हे कुठेतरी दडपशाही या ठिकाणी करताय. काय दडपशाही झाली ते तरी सांगितलं, स्पष्टीकरण केलं पाहिजे. काय दडपशाही झाली, कशाबद्दल दडपशाही झाली, या स्पष्टीकरण केलं पाहिजे ना. जशा पद्धतीत तुम्ही वागताय, तुम्ही जसं चाललाय, तुम्ही भाषणात सांगला साम दाम दंड भेद वापरा, ते आहे तुमच्याकडे. सत्ता आहे तुमच्याकडे, पॉवर्स आहे तुमच्याकडे. साम दाम दंड भेद वापरण्याची ताकद आहे तुमच्याकडे, ते तुम्ही वापरू शकता. हे तुम्ही विधान करता. आम्ही तर मधल्या काळात मी सांगितलं होतं की आम्ही शिवसेना भाजपा एकामेकाच्या विरोधात लढतोय, पण आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय. तर तुमच्या स्टेटमेंटमध्ये होते मला काही माहित नाही, मी काही मैत्रीपूर्ण लढत करत नाही. मग येऊन जा मैत्रीपूर्ण नाही, तुम्हाला जशी वाटेल तशी लढत करूया. असं देखील त्यांनी म्हटलं आहे की मुक्ताईनगर मध्ये जे नगराध्यक्षाचं पद होतं, म्हणजे नगराध्यक्षाची इतरांना देखील संधी देण्याची हे होतं. हो, इतरांना संधी देण्याची आमची मानसिकता होती आणि तशाच पद्धतीमध्ये आपण सगळं चाललेलं होतं. पण मला नाही माहित होतं की राजकारणाच्या या सगळ्या रणसंग्रामामध्ये घरातले जे 2 पक्ष एकाच मिनिटात एक पक्ष एक्झिट होऊन जाईल, एक पक्ष पुढे येऊन जाईल. जो पक्ष युती करायला पक्षाची सृष्टी आम्हाला सांगते की आपण युती करूया, आम्ही ती चर्चा करतोय, आणि लगेच मी स्वतंत्र लढते आणि लगेच राष्ट्रवादीचा जे माजी काय असेल भावी मुख्यमंत्री म्हणणारे किंवा माजी मिनिस्टर, ते एका मिनिटामध्ये म्हणता मुक्ताईनगरमध्ये माझी ताकद नाही, लगेच माघार घेता. एकाच कुटुंबाचा हा सत्ता मिळवण्याचा जो प्रकार तो बघितल्यावर मला असं वाटलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मला शेवटी नाईलाजाने माझी मुलगी उतरवावी लागलेली आहे. आणि आज निवडणूक त्यांना जड होते म्हणून ते माझ्या मुलीच्या भीतीने या सगळ्या गोष्टी करताय. मग मुली सुरक्षित नाहीत मुक्ताईनगरमध्ये. माझ्या मुलीवर देखील भेटलं होतं ते म्हणतात. 100% बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मुली जर सुरक्षित नाहीये तर तुम्ही काय करताय? 12 वर्षापासून तुम्ही खासदार आहात, मंत्री आहात, कारवाई करा ना, कायदेशीर वापरा ना. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही असं म्हणणं कसं शक्य आहे? तुम्ही इथे प्रॉपर राहता आणि तुम्ही फक्त मुक्ताईनगरच बघता ना. लोकसभेचा खासदार असून तुम्हाला मुक्ताईनगर शिवाय तुम्ही दुसरं कधी बघितलंच नाहीये. मग मुक्ताईनगरमध्ये किमान तुमचा अंकुश असला पाहिजे, प्रशासन तुमच्या हातात असलं पाहिजे, SP साहेबांना सांगितलं पाहिजे, IG सांगितलं पाहिजे, DG सांगितलं पाहिजे, काय काय करता येईल ते केलं पाहिजे. आणि मुली सुरक्षित नाही तर किती FIR दाखल झाल्या मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत ते पाहिलं पाहिजे. किती FIR दाखल झाल्या, किती प्रमाणात FIR दाखल झाल्या, किती काही प्रॉब्लेम झाले हे पाहिले पाहिजे. आणि मुली सुरक्षित जर म्हणतात तर ते नाफडेची मुलगी, ते सीमा नाफडेचा जो प्रश्न ऐरणीवर आलाय, ते महिला विचारी अल्पसंख्याक महिला आयोगापर्यंत जाते, तिथे तिची व्यथा मांडते. त्या बाईची का आपण व्यथा ऐकून घेत नाही? जामनेरमध्ये म्हटल्याकडे एका अल्पवयीन मुलीला बलात्कार करून तिचं खून झाला, आदिवासी मुलीचा बहुतेक. तर त्या टायमाला तुम्ही काय करतो? त्या टायमाला एक शब्द बोलला नाही. आणि लावाजमा घेऊन काहीतरी वेगळं करण्याचा तुमची मानस आहे, काहीतरी सवंग प्रसिद्धीसाठी हे करणे एका मंत्रीला शोभत नाही. मला असं वाटतं राज्याच्या याच्यासाठी पैसे आहेत. स्वतःच्या आश्रमशाळेमध्ये आता 42 लाख रुपये दिले. आता मी काल सांगितलं 42 लाख रुपये दिले आता 2-4 महिन्यापूर्वी. त्या 5 खोल्यांसाठी पैसे आहे.
अल्पसंख्याक समाजासाठी नाही आहे, एखाद्या बहुसंख्याक समाजासाठी नाही आहे, समाजासाठी नाही आहे, समाजासाठी अडवल्या जातात. अरे तुम्ही एवढे पॉवरफुल आहात की तुम्ही काही दिवसामध्ये तुमच्याकडे स्ट्रक्चर नसताना BAMS कॉलेज आणलं, स्ट्रक्चर नाहीये. तुम्हाला जर ते तपासणी केली व्यवस्थित शासनाने तर त्याच्यामध्ये एकही एम्प्लॉईज नाही आहे. पण ते सगळं दाखवून निखिल खडसे टॅलेंट बंद करून त्याच्यावर एकनाथ खडसे आयुर्वेदिक महाविद्यालयाचा बोर्ड लावून हे सगळं आपण करून घेतलं. हे सगळं झालं त्या टायमाला आमदार आढावाने आला. आता आमदार आढावा येतोय लोकांच्या विकासासाठी. फक्त काहीतरी आपल्याकडून झालं नाही किंवा मग नाचता येणार अंगण वाकडे म्हणून काहीतरी सांगायचं आणि कोणावर तरी काहीतरी आपलं अपयश थोपायचं. अरे तुम्ही परवा तर अल्पसंख्याक वस्तीत बोलले की 12 वर्षात मी काही करू शकली नाही, सॉरी आता मी काहीतरी करेल. चला इच्छाशक्ती तर निर्माण झाली ना, हे तरी चांगलं आहे. नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या निमित्ताने अल्पसंख्याक बांधवांमध्ये जाऊन तिथे मिसळण्याची, वेगवेगळ्या समाजामध्ये जाऊन मिसळण्याची, त्या त्या समाजाला फोन करण्याची, साम दाम दंड भेद बाहेर काढण्याची ही सगळी इच्छा झाली. ही पण आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रसार माध्यमांना आपण देखील म्हटलं की 90% भूखंड लाटल्याचं देखील बोललो. बघून घ्या मुक्ताईनगर शहरामध्ये मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ, हैदराबाद एज्युकेशन सोसायटी, आणखी अनेक नावं आहेत माझ्याकडे डोक्यात नाही. हे सगळे जे भूखंड आहे सगळे कोणाच्या नावाने ते बघून घ्या. टप्पा क्रमांक 3 पुनर्वसनामध्ये टप्पा क्रमांक 3 शालेय प्रयोजनासाठी 2 भूखंड, तुला कोळंबेच्या नावाने 40,000 स्क्वेअर फूटचा भूखंड आणि टप्पा 3 मध्ये निखिल खडसेच्या नावाने 39,000चा भूखंड, जो कोट्यावधी रुपयाची आजची त्याची किंमत आहे. कवडीमोल भावामध्ये माननीय खडसे साहेब मदत पुनर्वसन मंत्री असताना 2016 मध्ये GR करून घरातल्या घरात घेतलाय. जेव्हा की तिथे 22 जे प्लॉट धारक होते त्या प्लॉट धारकांना ती जमीन मिळाली नाही. ते प्लॉट धारक बिचारे आजही भांडताय. म्हणजे ती जे पुनर्वसन होऊन किंवा 10-15 वर्ष झाले ते लोक भांडताय की आम्हाला आमचा प्लॉट द्यावा. त्यांना पुनर्वसनामध्ये त्यांची घरं गेल्यावर त्यांना प्लॉट मिळाले नाही. यांना 40,000 स्क्वेअर फूट जागा मिळाली. मुक्ताईनगरमध्ये किमान 15 एकरची जागा यांनी यांच्या संस्थेच्या नावाने लाटलेली आहे. 100% आणि ते इतकी कवडीमोल भावामध्ये तुला कोळंबीची शाळा तर 1 रुपया असं 1 रुपया की 2 रुपये भाड्याप्रमाणे काहीतरी आहे समथिंग, मला त्याची कन्फर्म आयडिया नाही, पण अशाच भाड्याने आहे. तर ह्या सगळ्या जागा फक्त सत्तेचा उपयोग करून आपण लाटलेला आहे. ह्या कोण झालं कोण सांगेल. आणि हे बोलले की वैयक्तिक बोलत आहे का? वैयक्तिक नाही आहे, ही सरकारच्या जागा आहे, शासकीय प्रयोजनासाठी आहे, सर्वसामान्यांच्या वापरासाठी जागा आहे. आणि त्याच्याच बोलतोय मी, वैयक्तिक बोलणार आहे इतका मी हे नाही, वैयक्तिक बोलत नसतो मी. अशी कोणती जागा 1 स्क्वेअर फूट जागा आमच्या एखाद्या माणसाने की आम्ही कोणतरी घेतली ते सांगा. तुमच्याकडे तुम्ही हजारो स्क्वेअर फूट जागा तुम्ही घेतल्या सांगतोय. आणि हे सर्वसामान्यांसाठी जागा असतात त्या आपण स्वतः ठेवल्या, त्याला काय? भोसरी भूखंडापेक्षाही अति. अरे भोसरीचा एकच भूखंड होता. मुक्ताईनगरचे अनेक भूखंड आहे की जे अशा पद्धतीमध्ये सरकारच्या पॉवरचा उपयोग करून ते बळकावलेले आहे. तुम्ही जर ते तगड्यावरचं ETS कॉलेज बघितलं ते आहे, ते या JE स्कूलच्या बाजूचं तुम्ही ITI कॉलेज ते आहे. तुम्ही हे जे क्रीडांगणाची जागा आहे हे लीजवर स्वतः घेतली क्रीडांगणासाठी आणि नंतर तालुका क्रीडांगणाला लीजवर दिली. म्हणजे शासनाचीच जागा शासनाला लीजवर दिली. हा कोणता प्रकार आहे? आणि तरी पण सगळे प्रशासकीय यंत्रणा नुसती डोळे मिटून पाहत राहते. हे भयंकर आहे, हे अति भयंकर. त्या मी तुम्हाला बोललो आधी की मुक्ताबाईच्या तीर्थक्षेत्रामध्ये 2 जागेचा विकास केला. रुर्बन मधून 2-2 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले आणि लगेच ती जागा ताब्यात घेतली. त्याच्यावर गुरुनाथ फाउंडेशनचे बोर्ड लावून त्या ताब्यात घेऊन टाकल्या. ते संतांसाठी महंतांसाठी वारकऱ्यांसाठी असलेल्या जागा पण तुम्ही जर अशामध्ये बळकवत असाल तर ते आत्ताच पाहायला भेटतील. मी सांगतो आरोप नाही आहे, या गोष्टीला सगळे पुरावे आहे. आरोप नाही आहे, पुरावे आहे. या सगळे घेऊन पुरावे घेऊन बोलतो मी, बिना पुरावे बोलत नाही. आणि या सगळ्या अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलेलं असेल तर हे सगळं करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.